दबाव आहे संजय राऊतांनी सुनील शेखर यांच्या मतदारसंघात बेकारीचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. सरकारने तपासणी करावी करावी संजय राऊतांनी आवाहन केले. काय वाटतं वारंवार अशा प्रकारचे आरोप सरकार चौकशी करणार? मुख्य उत्तर मिळाल्याची मला कल्पना तुम्ही मुंबईमध्ये संपूर्ण बॅनर लागलेले आपली पुरीची सक्ती करण्याचा निर्णय होता, जो वृत्त होता तो स्वीकारण्याचा फोटो सुद्धा वेगवेगळ्या बॅनर. सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. 2020 मध्ये या ठिकाणी त्रिसूत्री आमची जी शिक्षण पद्धती ती या ठिकाणी आली. राष्ट्रीय आमची शिक्षण जी पॉलिसी आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्रिसूत्री स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जिच्यावर समिती नेमली गेली डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्या समितीत 18 लोक होते. त्यांनी हा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यावर तो कॅबिनेटला आला. कॅबिनेट नंतर पुन्हा मिनिट्स मध्ये आला आणि हे सगळ्यांवर या सगळ्या प्रोसिडिंगवर उद्धव ठाकरेंच्या सह्या आहेत. पण असं असून सुद्धा उलटा चोर कोतवाल कोटपले किंवा चोराच्या उलट्या बोंबा हेच त्यांचं चाललेलं आहे. मला वाटतं आता ते म्हणूनच कोणीतरी ते छापून सगळ्या मुंबईकरांना महाराष्ट्राला दाखवलेलं आहे की बाबा तुम्ही असं खोटं का बोलतात. म्हणजे मला वाटतं उद्धवजी ते वाचत होते की नाही का बिना वाचता सह्या करत होते. त्यावेळेला त्यांनीच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि हिंदी सक्तीची केली. त्या समितीमध्ये हिंदी सक्तीची केलेली आहे. त्यावर उद्धवजींनी सह्या केलेल्या आहेत प्रोसिडिंगवर. सह्या त्यांच्याच आहेत. त्यांनी म्हणावं की माझ्या सह्या नाही म्हणून. आणि अशा पद्धतीने मग GR काढायची वेळ आली त्यावेळेला देवेंद्रजींनी खरं म्हणजे हिंदी सक्तीची न करता ती ऐच्छिक केलेली आहे. कुठली भाषा ज्या भाषेचे लोक असतील त्या भाषेत 20 विद्यार्थी जर एकत्र आले आणि त्यांनी विनंती केली तर त्या भाषेमध्ये शिकवलं जाईल. मला वाटतं हिंदी भाषा ही ऐच्छिक केलेली आहे. पण उद्धवजींनी मला वाटतं काही वाचलं नसेल त्यावेळेला प्रोसिडिंग वगैरे आणि त्यांनी तशाच सह्या त्याच्यावर केलेल्या आहेत. आणि आता मात्र चोराच्या उलट्या बोंबा म्हणून ते आमच्या नावाने त्या ठिकाणी शिमला घेतायत. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे लोकांसमोर तर आलेलं आहे. उगाच फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना आता कुठला जनाधार या ठिकाणी राहिलेला नाही. त्यांच्या बाजूला कोणी राहिलेलं नाही. त्यांच्या सोबत कोणी राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांना कुठेतरी असे वेगळे विषय पुढे करायचे आहेत. म्हटलं होतं त्याच्याच मध्ये संजय राऊत म्हटलेले आहे की तुमचे बाप आणि ते फडणवीसांना मुंबई तोडायला लागले. आता मी म्हटलं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. त्यांना प्रत्येक वेळेला अधिवेशन आलं एखाद वर्ष झालं की त्यांना मुंबई तोडतायत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं की कोणाच्या बापाची हिंमत नाही की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल. एवढं वारंवार सांगितल्यावर सुद्धा ते पोपटपंची का करतायत मला हेच कळत नाही. रोज उठून त्याचा तोच विषय असतो. महिना 4 महिने झाले 6 महिने झाले की त्यांना काही विषय नसला की फक्त एकच विषय असतो, बस आता मुंबई तोडणार आहे. मला वाटतं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बडबड आहे सगळी.